सामान्य कुटुंबातील कर्तबगार बहुजन चळवळीतील नेता चंद्रकांत कारके, आज त्यांचा वाढदिवस 7 जुलै. त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री कारके यांना लाख लाख शुभेच्छा. सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित, अभ्यासू, कर्तबगार बहुजन चळवळीतील नेता चंद्रकांतजी कारके यांचा आज वाढदिवस. श्री कारके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक, राजकीय व साहित्य जीवनाचा मागोवा घेणारा आमचा मराठवाडा सिकी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. म्हणतात ना, एखादं कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. हे वाक्य चंद्रकांतजी कारके यांना तंतोतंत लागू पडते. छत्रपती शिवराय, लहू, फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचारांनी समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असा त्यांचा ठाम विश्वास असल्यामुळे ते नेहमी थोर महापुरुषांचे विचार प्रचारक म्हणून ज्या त्या जाती धर्मातील लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन करतात. श्री कारके यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकारण, राजकारण व साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या समाजकार्याचा मागोवा घेताना त्यांनी फक्त प्रबोधनच केले नाही, तर शहरामध्ये महापुरुषांचे पुतळे, चौक, प्रवेशद्वार, स्मशानभूमीचा विकास, वस्ती अंतर्गत रस्ते, घरकुल व विविध शासकीय योजनांचा समाजाला लाभ मिळवून देत भावी पिढीला स्वतःच्या कर्तबगारपणाचा आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते पुरोगामी विचारांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अतिमहत्त्वाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. जालना जिल्ह्याच्या राजकारणात एक अभ्यासू, शांत, संयमी, विश्वासू, मिलनसार राजकीय नेता, लेखक अशी त्यांची ओळख आहे. चंद्रकांत कारके यांचा जन्म 7 जुलै 1983 रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात झाला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्मलेल्या चंद्रकांत कारके यांचा जीवन प्रवास संघर्षमय आहे. अंबड शहराच्या साठे नगरातील वडील बापूराव कारके व आई शोभाबाई कारके यांच्या हिंदू धर्माच्या संस्कारात ते वाढले. त्यांचे शिक्षण BA, MSW, LLB पर्यंत झाले. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याने झाली. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी थोर महापुरुषांची पुस्तकं वाचली. त्यातूनच त्यांना व्यवस्था परिवर्तनाची प्रेरणा मिळाली. अमावस्या, ग्रहण मागणे, डफडे वाजवणे, अंधश्रद्धा अशा पारंपरिक अनिष्ट रूढी परंपरांचा त्यांनी कडाडून विरोध केला. श्री कारके यांनी भारतीय सुशिक्षित बेरोजगार विकास व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून दलित, भटके, विमुक्त, आदिवासींच्या शाळाबाह्य मुलांकरता मुक्ता साळवे बालसंस्कार केंद्राची स्थापना केली. समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण लक्षात घेता स्वामी विवेकानंद व्यसनमुक्ती केंद्र तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून शेकडो विभक्त होत असलेली कुटुंब आज सुखाने संसार करत आहेत. चंद्रकांतजी कारके यांनी 2010ला अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबासोबत संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद ते मुंबई असा पायी लाँग मार्च काढून आरक्षण उपवर्गीकरणावर प्रबोधन केले. राज्यभर अण्णाभाऊंची साहित्य आणि विचारांची चळवळ गतिमान करत नगर जिल्ह्यातील बोदेगाव अण्णाभाऊंचे स्मृतिस्थळ असलेल्या जागी काही गावगुंडांचे अतिक्रमण हटून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे धाडसी काम केले. पैठण येथील संतनगर, अंबड येथील सुरंगेनगर, फुले नगरच्या गोरगरिबांची राहती पक्की घरे पाडण्याची कार्यवाही अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माध्यमातून थांबवली. अंबड शहरात फोर्ट रोडवर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व अण्णाभाऊ यांच्या भव्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले. संत रविदास महाराज चौक, नगर परिषद समोरील राजमुद्रा चौक, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मार्बल बसवण्याचे काम, संत गोरोबा काका चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी पहिले आमरण उपोषण ही श्री कारके यांनी केले. बहुजन पॅन्थर या त्यांच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, दलित समाजासाठी विविध आंदोलन, मोर्चे या माध्यमातून ते बहुजन नेते म्हणून सर्व परिचित आहेत. चंद्रकांतजी कारके यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात आंबेडकरी चळवळीतून झाली. रामदासजी आठवले, प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्यासोबत त्यांचे आपुलकीचे व स्नेहाचे संबंध आहेत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली. पक्षात काम करत असताना भैयासाहेबांच्या माध्यमातून त्यांचा अजितदादा, सुप्रियाताई यांच्यासोबत संपर्क आला. पक्षफुटीनंतर अरविंदजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून
अजितदादांनी श्री कारके यांना जिल्हा कार्याध्यक्ष या अतिमहत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली. सलग 3 वर्ष त्यांनी जालना जिल्ह्यात अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी तन मन धनाने काम केले. त्यांच्या या निष्ठापूर्ण कामाची दखल घेऊन दादांनी त्यांना 2 अभिनंदनाचे पत्र देऊन त्यांच्या कामाचे कौतुकही केले होते. महाराष्ट्रात जेव्हा राष्ट्रवादीतर्फे मंगल कलश यात्रेची मराठवाड्याची जबाबदारी विक्रमजी काळेसाहेब यांच्याकडे देण्यात आली, तेव्हा मराठवाड्याचा मंगल कलश जिल्ह्यात घेऊन जाताना चंद्रकांत कारके यांनी काळेसाहेबांसोबत राहून महत्त्वाची भूमिका पार पाडली. यात्रेदरम्यान विक्रमजी काळेसाहेबांनी एका भाषणात पक्षासोबत एकनिष्ठ असणाऱ्या चंद्रकांत कारके यांनी जिल्हा कार्याध्यक्ष पदाला न्याय दिला, असे श्री कारके यांच्याबद्दल उद्गारही काढले. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. चंद्रकांत कारके यांच्या पक्षकार्याबद्दल माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष अरविंदजी चव्हाण यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये चंद्रकांत कारके यांची निवड करावी, अशी शिफारस केली होती. सामान्य कुटुंबातून आलेल्या कारके यांना राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना जिल्ह्याच्या राजकारणात ते दखलपात्र असून राज्यात महायुतीच्या मंत्र्यांसोबत त्यांचा स्नेहभाव टिकून आहे. चंद्रकांत कारके यांच्या साहित्य लिखाणाविषयी सांगायचे झाल्यास त्यांना शिवशाहीर, साहित्य सम्राट, लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीचा वारसा प्राप्त झाला आहे. चंद्रकांत कारके यांना वाचनाबरोबरच लिखाणाचीही आवड असल्यामुळे त्यांची बरीचशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या आरक्षण वर्गीकरणाच्या पुस्तकाचं प्रकाशन देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, कन्हैया कुमार यांच्या हस्ते झाले. काय आहे मानवी हक्क व विद्रोही बहुजन साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रमोदजी येवले साहेबांनी त्यांच्या काही पुस्तकांचं प्रकाशन करत ती पुस्तकं विद्यापीठात अध्ययनासाठी ठेवली आहेत. श्री कारके यांच्या लिखाण साहित्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेवर त्यांची निवडही करण्यात आली आहे. क्रांतिगुरू लहुजी साळवे व महात्मा फुले यांचा गौरवशाली इतिहास, व्यवस्था परिवर्तनातील बहादूर योद्धे, बा भीमा तुझ्या मताचा मी पण एक, बाबासाहेबांचं अपूर्ण स्वप्न ही पुस्तकं समाजाला दिशादर्शक ठरतील. आदरणीय अजितदादांचे चरित्र लिखाणाचे काम श्री कारके हे करत आहेत. चंद्रकांत कारके यांना सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रात विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. सध्या ते मराठवाड्यातील समाज बांधवांची मंत्रालयात प्रलंबित असलेली कामे महायुतीतील मंत्र्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांतजी कारके यांचे हे सामाजिक, राजकीय व साहित्य लिखाणाचे कार्य तरुण पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशा या बहुजन चळवळीतील अभ्यासू, उच्च शिक्षित, कर्तबगार नेत्याच्या कार्याला मराठवाडा सीके न्यूजचा सलाम व वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा.